नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषद भरतीबाबत सप्टेंबर 2024 ला एक महत्त्वाची अपडेट आली होती। त्यावरती पण मी एक व्हिडिओ तुम्हाला घेतला होता। त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं 3138 जागा रिक्त आहे। आता एक नवीन अपडेट जानेवारी 2025 मध्ये आलेली आहे। नगर परिषदेच्या अंतर्गत लिपिक, टंकलेखक आणि वरिष्ठ लिपिक ह्या पदांसाठी सुद्धा जवळपास 1000 प्लस जागेत रिक्त आहेत। मग आता या दोन्ही जाहिराती म्हणजे तुम्ही जर नगर परिषदची पाठीमागची जाहिरात जर बघितली असेल, ज्यामध्ये मुख्यत्वे तुम्हाला पद माहित असेल कर निर्धारण, सो त्या संदर्भातली जाहिरात होती, पण आता लिपिकच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे जागा रिक्त आहे। ही माहिती जानेवारीच्या आरटीआयच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचली आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषदेची जाहिरात येण्यासाठी बऱ्याच वेळेस मी याच्यावरती व्हिडिओ पण घेतले, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कॅम्पेनिंग केलेलं आहे। तो जाहिरात यायला खूप उशीर होत चाललेला आहे, कारण 6-8 महिन्यापूर्वी रिक्त जागे संदर्भातलं त्यांचं माहिती पत्रक आलं होतं आणि अजूनही यावरती ऍक्शन घेऊन ह्या जागा भरल्या जात नाही। मग नगर परिषदेमध्ये ह्या जागा भरण्यासाठी आपल्याला सगळ्यांना आता प्रयत्न करावा लागणार आहे। सो याची जाहिरात येणं अपेक्षित आहे। जाहिरात येणार आहे, फक्त एवढं लेट झाली तर तेवढंच विद्यार्थ्यांचं नुकसान आहे, म्हणजे वयोमर्यादेत बसत नाही किंवा काही विद्यार्थ्यांचं म्हणूया की एज जास्त होऊन किंवा घरची जबाबदारी म्हणून हे सगळ्या गोष्टी जर बघितलं तो फ्लो असतो अभ्यासाचा, तो मेंटेन होत नाही। सो जाहिरात लवकर येण्यासाठी आपण प्रयत्न करतोय। मनपाच्या पण जाहिराती येण्यासाठी आपला प्रयत्न चालूच आहे। सो मनपा जाहिराती आता चालू होतील, पण नगर परिषद मोठी रिक्त जागा आहे, त्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया की जाहिरात कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे, रिक्त जागा किती आहे, कोणत्या पद कोणकोणती आहेत, लिपिकच्या जागा किती येणार, पात्रता परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रम काय। आता याबद्दल एक पाठीमागे व्हिडिओ मी बनवला आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, त्यामुळे तुम्ही बघून घ्या की टोटल रिक्त जागा किती आहे आणि कोणती आहेत ती पदे। हे सगळं त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं, सो ते रिपीट मी तुम्हाला करत नाही। इथे फक्त मी तुम्हाला ह्या 2 पदाबद्दल, लिपिकचे जे 2 पद आहेत, लिपिकचे 2 पद कोणती आहे, लिपिक, टंकलेखक आणि वरिष्ठ लिपिक यांचे जे पद आहेत ना, त्या सुद्धा अपडेट झाल्यात। त्याच्यात म्हणजे ती सेपरेट जाहिरात येऊ शकते किंवा त्यामध्येच येऊ शकते। 1000 प्लस जागा त्यांच्या आहेत। याची पात्रता परीक्षा पद्धत आणि अभ्यासक्रम काय, थोडक्यामध्ये या 2 पदांबद्दलची माहिती अपडेट करूया। तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमी बऱ्याच दिवसापासून मी तुम्हाला सांगत आलोय की सरळ सेवा सर्वसमावेशक बॅचेस आपण चालू केलेल्या आहेत, ज्यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्लिश, मॅथ, रिजनिंग आणि जीके जीएस पूर्ण शिकवलं जातं। ज्यावेळेस नवीन जाहिरात येते त्यावेळेस त्या बॅचमध्ये आम्ही तुम्हाला जीके जीएस नवीन अपडेट करून टाकत असतो। बाकी मराठी, इंग्लिश, मॅथ, रिजनिंग तर बदलत नाही, ते ॲज इट इज आपण तसंच ठेवलं असतं। सो विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी ही जी बॅच आहे ह्यामध्ये बघा, आता येणारी मनपा भरतीची पण तुमची तयारी होणार आहे, नगर परिषद भरतीची पण तयारी होणार आहे, त्यानंतर महिला बालकल्याणच्या पण काही जाहिराती अपेक्षित आहे, आदिवासी विभागाच्या पण काही जाहिराती अपेक्षित आहे आणि वन विभाग सुद्धा मोठ्या प्रमाणात जाहिरात देणार आहे। सो त्या संदर्भात ही बॅच आहे, रेकॉर्डेड बॅच आहे, नॉन टेक्निकल साठी आहे। फीज 1999 प्लस जीएसटी आहे। आज तुम्ही जर घेतली तर 20% ऑफ तुम्हाला आज पण अवेलेबल आहे। गुढीपाडव्यानिमित्त आम्ही ती 20% ऑफर 1 एप्रिल पर्यंत एक्सटेंड केलेली आहे। ओके, आता पुढे मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो। बघा, 10 सप्टेंबर 2024 सुद्धा एक परिपत्रक होतं, यावरतीच मी ऑलरेडी व्हिडिओ घेतलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मी दाखवून दिलं होतं की 3138 जागा रिक्त आहे, व्हॅकंट आहे। तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मी टाकून देईल, 6 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ, तो एकदा बघून घ्या। आता परत एकदा सोशल मीडियाला हेच परिपत्रक परत फिरत आहे, म्हणून परत सोशल मीडियामध्ये भरपूर सारे पोस्टर येत आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, 6 महिन्यापूर्वी मी घेतलेला व्हिडिओ एकदा बघून घ्या, त्याच्यात पूर्ण माहिती दिलेली आहे। बघा, त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं 3138 काय रिक्त पद आहेत। मग त्यामध्ये फक्त गट क ची जी आहेत ना ती 2151 आहे आणि गट ड ची 987 आहे। ओके, आता हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, यामध्ये तुम्हाला विभागानुसार बघायला मिळेल। बघा, विभागानुसार उस्मानाबाद किती, हिंगोली किती, लातूर किती, नांदेड किती, नंतर औरंगाबाद विभाग एकूण असं दिलेलं आहे पूर्ण। सो विभागानुसार तो व्हिडिओ तुम्ही बघा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे। आता मुख्य मुद्द्याकडे बघा, 30 जानेवारी 2025 किंवा 31 जानेवारी 2025 चे अपडेट आहे, ते तुम्हाला फक्त मी देतो। आरटीआयच्या माध्यमातून माहिती घेतली। बघा, केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती मिळवण्याबाबत यात ती 2 जे पद आहेत, वरिष्ठ लिपिक आणि लिपिक टंकलेखक, बरोबर। गट क ची पदं आहेत स्थायी, त्याच्यामध्ये बघा मंजूर जे आहे 832 आहे, भरलेली 318 आहे आणि रिक्त जे आहेत ना ही 513 रिक्त आहे।
वरिष्ठ लिपिकाची. दुसरं वर्ग 3चं 3678 मंजूर आहे, 2799 भरली आहे आणि 870 ही लिपिक टंकलेखकची जागा रिक्त आहे. अशी टोटल जर बघितली तर 1383 जागा आता लिपिक टंकलेखक या संवर्गाच्या रिक्त आहे. गट क ची पद आहेत आणि खूप चांगली पद आहे. यासाठी तुम्हाला माहिती आहे, पात्रतेबद्दल आपण पुढे बघूच. या संदर्भात परीक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रम काय असतो तर पाठीमागची जाहिरात जर तुम्ही बघितली किंवा नगर परिषदेने एक परिपत्रक दिलं होतं अभ्यासक्रमाबाबत आणि परीक्षा पद्धतीबाबत, ते परिपत्रक तुमच्या समोर मी ठेवलेलं आहे. वरिष्ठ लिपिक ह्या पदासाठी परीक्षेचं स्वरूप जे असतं ते बघा, मराठी 25, इंग्रजी 25, सामान्य ज्ञान 25 आणि बौद्धिक चाचणी 25 असे तुम्हाला 100 प्रश्न इथे असतात. 100 प्रश्न 200 मार्कांसाठी असतात आणि ते अभ्यासक्रम पण त्यांनी दिलेला आहे. कॉमन अभ्यासक्रम बघा, वरिष्ठ लिपिकसाठी पण तोच अभ्यासक्रम आहे. त्याचप्रमाणे लिपिक टंकलेखकचा पॅटर्न तोच आहे आणि लघु टंकलेखकचा पॅटर्न तोच आहे आणि तिघांचाही सिलेबस एकत्रितरित्या असा असतो. मराठीमध्ये तुम्हाला बघा, सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, उतऱ्यावरचे प्रश्न. सेम इंग्रजीमध्ये पण तो तुम्हाला सिलेबस असणार आहे. त्यानंतर इतिहास, GS मध्ये म्हणजे सामान्य ज्ञान हा जो तिसरा गट आहे की ज्यावरती 25 प्रश्न विचारले जातात, ते इतिहासावरती आहे, भूगोलवरती आहे, अर्थव्यवस्थेवरती आहे, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान यावरती प्रश्न आहे. अंकगणितमध्ये तुम्हाला बेरीज, वजाबाकी आणि बुद्धिमापन चाचणीमध्ये तुम्हाला उमेदवार शक्यतो लवकर प्रश्न सोडू शकतो असे प्रश्न विचारले जातात. असे टोटल 4 महत्त्वाचे सब्जेक्ट आहे. 4 पद्धतीने तुमचे 25-25 वेटेज, 25-25% वेटेज असणारे हे सब्जेक्ट असणार आहे. हा सिलेबस पूर्ण सरळ सेवेच्या बॅचमध्ये आपण कव्हर केलेला आहे. तुम्ही जर सेल्फ स्टडी करत असाल तर सरळ सेवेच्या माध्यमातून आम्ही यूट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ घेत असतो. एकदा चेक करा. प्रत्येक विषयाचं डिटेल सिलेबस अनालिसिस पण आपण केलेला असतो, तो पण एकदा बघून घ्या. आता यामध्ये पात्रता जर बघितली तर लिपिक टंकलेखक आणि वरिष्ठ लिपिकसाठी पात्रता कोणताही पदवीधर चालणार आहे. कोणताही पदवीधर इथे फॉर्म भरू शकतो. आणि दुसरी माहिती बघा, इथे टायपिंगचं सर्टिफिकेट तुम्हाला असावं लागणार आहे. टायपिंगचं सर्टिफिकेट तुम्हाला असावं लागणार आहे. ऍड आल्यावरती निश्चित होईल. मराठी 30 आणि इंग्लिश 40 हे दोघेही लागतात की दोघांपैकी एक चालणार आहे. ऍड आल्यावरती डिसिजन घेता येईल किंवा क्लिअर होईल. पण सध्या टायपिंग लागणार आहे आणि पदवीधर व्यक्ती लागणार आहे. असे उमेदवार ते फॉर्म भरू शकतात. सो जाहिरात येणं अपेक्षित आहे. जाहिरात कधी येणं अपेक्षित आहे? गेली 6 महिन्यापासून आपण याची वाट बघतोय. सप्टेंबरला ही अपडेट आपण काढली होती. सो जाहिरात येणं अपेक्षित. यासाठी आता आपल्याला थोडंसं कॅम्पेनिंग करावं लागणार आहे. आमच्या लेवलला आम्ही सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून किंवा आमचे काही सोर्सेस आहेत त्यांच्या माध्यमातून संबंधित मंत्रालयात, संबंधित अधिकाऱ्यांना, संबंधित मंत्री महोदयांना निवेदन देणं आणि मेल करण्याची प्रोसेस आमची चालू आहे. RTIच्या माध्यमातून माहिती घेतोय. सो तुम्ही सुद्धा हा मुद्दा जो आहे नगर परिषद भरतीचा सोशल मीडियावरती जास्तीत जास्त आपण याच्यावरती पोस्ट करावं, जेणेकरून ह्या नगर परिषदेच्या निमित्ताने जाहिरात येईल आणि जे विद्यार्थी म्हणजे एका फ्लोमध्ये अभ्यासाचे आहेत किंवा म्हणूया आपण त्याला एज बार होणार नाही, ह्या विद्यार्थ्यांची काळजी घेऊन सरकारने ही जाहिरात द्यायला पाहिजे. सो वेट करूया. याबद्दलचं निश्चित अपडेट येत राहील, त्यावेळेस तुम्हाला मी अपडेट देत राहील, काळजी करू नका. मात्र बॅकएंडला अभ्यास चालू ठेवा. खूप मोठी जाहिरात येणं अपेक्षित आहे. तुम्हाला मी आत्ताच बोललो, जवळपास ह्या जागा खूप 1000 प्लस 1383 जागा लिपिकच्याच बाकी आहे आणि तिकडे जर बघितल्या उर्वरित लिपिक सोडल्या तर जवळपास जागा बाकी त्या आहेत, त्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे 3000 जवळपास प्लस जागा तिकडे पण आहे. म्हणजे 4-4.5 हजाराची जाहिरात येणं अपेक्षित नगर परिषदेची टोटल भरतीची. तो तयारीत राहा. आणि त्या संदर्भात इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस आपल्या आहे बघा. मनपाची भरती आहे, नगर परिषद असेल, आता अपकमिंग आदिवासी आहे, वन विभाग आहे, यांच्यासाठी सुद्धा ही बॅच तुम्हाला उपयुक्त आहे, ज्यामध्ये फक्त आम्ही करंट अफेअर तुम्हाला अपडेट करून देऊ. बाकी सिलेबस ॲज इट इज असणार आहे. रेकॉर्डेड बॅच 1999 प्लस GST मध्ये अवेलेबल आहे. डायरेक्ट ॲप डाउनलोड करून परचेस करू शकता. काही शंका असेल, आमचा हा हेल्पलाईन नंबर 8888 25 61 17 ह्या नंबरला एक कॉल करून माहिती घेऊ शकता. अजून काही प्रश्न तुमच्या मनात असेल तर कमेंटमध्ये नक्की टाका. त्याच्यावरती आमची टीम माहिती घेऊन त्याच्यावरती व्हिडिओ नक्की तुम्हाला आम्ही देतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून द्यावा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.